नमस्ते सर्वांना. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज मस्तपैकी चमचमीत भरली भेंडीचा मसाला मी तयार केलेला आहे आणि खूप छान रेसिपी आहे आणि कमी तेलकट आहे. 2 चमचे तेलामध्येच मस्तपैकी हा भेंडी मसाला तयार होतो आणि कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला सांगणार आहे, तर संपूर्ण रेसिपी पहा. तर मस्तपैकी या ठिकाणी पावशेर मी भेंडी घेतलेली आहे. धुवून स्वच्छ घेतलेली होती आणि कापडाने पुसून घेतलेली पण आहे आणि चाळणीवरती कोरडी करण्यासाठी ठेवली होती. अजिबात भेंडीमध्ये पाणी ठेवायचं नाही, स्वच्छ पुसून घ्यायची. मस्तपैकी चाकूने पुढचा भाग आणि मागचा कापून घ्यायचा आणि मधून एक चीर पाडायची, म्हणजे आपल्याला त्या चिरेमध्ये मस्तपैकी मसाला भरता येईल. या पद्धतीने बघू शकता. अजून एक भेंडी तुम्हाला मी कापून दाखवते. पुढचा आणि मागचा भाग मस्तपैकी कापून घ्यायचा, मध्ये एक चीर पाडायची, म्हणजे आपल्याला मध्यभागी मस्तपैकी आपल्याला मसाला भरता येईल आणि आतमध्ये खिडकी आहे किंवा नाही हे पण आपल्याला कळेल. या पद्धतीने मी सर्व भेंडी कापून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण मसाला भेंडी तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे, छोटी वाटी आहे. मस्तपैकी ते भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतले की त्याची चव पण छान लागते. अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी, ते पण मस्तपैकी कमी फ्लेमवरती गॅसच्या मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे खोबऱ्याचा. जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही, नाही तर आपलं खोबरं हे करपून जाईल किंवा जळून जाईल. बघू शकता तुम्ही. या पद्धतीने एखाद्या मिनिटाभर नंतर बघा खोबरं मस्तपैकी आपलं भाजून झालेलं आहे. तीळ घेतलेले आहे थोडेसे मी, 2 चमचे. तीळ पण मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्त डार्क पण करायचे नाही. ज्यावेळेस आपले तीळ मस्तपैकी असे उडायला लागतील तर समजून घ्यायचं आपले तीळ मस्तपैकी भाजलेले आहे. बघू शकता या पद्धतीने. आता ते पण आपण काढून घेणार आहोत. तर शेंगदाणे, खोबरे आणि तीळ आता एका ताटामध्ये काढून घेतले. ते संपूर्ण थंड होईपर्यंत 10 मिनटं थांबायचं आहे आपल्याला. मस्तपैकी मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. शेंगदाणे, खोबरं आणि तीळ, त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे. 1 चमचा कांदा लसूणचा मसाला आणि 1 चमचा काळा मसाला, घरगुती मसाला असेल तुमच्याकडे तो टाकू शकता, आणि 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे मस्तपैकी आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. या पद्धतीने जास्त बारीकही आपल्याला त्याचं वाटण करायचं नाही आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. वरून आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं, तर आता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये. मस्तपैकी असा आपल्याला भेंडीसाठी मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला एकदम कोरडा कोरडा वाटतो, तर आता मस्तपैकी त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण तेल आपल्याला त्या मसाल्याला मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे. तेल त्याला मस्तपैकी चोळलं का बघू शकता तुम्ही, मसाला आपला भेंडीमध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे. आता अशी भेंडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी दाबून असा आपल्याला तो मसाला भरून घ्यायचा आहे. दाबून मसाला भरला की मग तो मसाला आपला तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात निघत नाही बाहेर मसाला. या पद्धतीने असा भेंडीमध्ये दाबून मसाला भरून आपल्याला त्याच्यामध्ये भरायचा आहे. म्हणूनच याला भरली भेंडी मसाला असं मी नाव दिलेलं आहे. आणि कमी तेलकट आहे, जास्त तेल पण लागत नाही. 2 चमचे तेलामध्येच आपल्याला मस्तपैकी हा भेंडी मसाला तयार होतो. या पद्धतीने संपूर्ण भेंडी मी मसाल्याने भरून घेतली आणि उरलेला मसाला हा आपण नंतर वापरायचा. कधी वापरायचा हे मी तुम्हाला सांगते. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे.
तेल मस्तपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिऱ्याचा टाकायचा आहे. जिरं मस्तपैकी फुललं की एक करून आता आपल्याला त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने ज्या ठिकाणून आपण मसाला वरतून भरलेला आहे ती बाजू वरती आली पाहिजे, म्हणजे मस्तपैकी त्याच्यामध्ये मसाला पण आपला सेट होतो आणि मसाला भेंडीमधून अजिबात नाही बाहेर. तर या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी सर्व भेंडी आपल्याला पॅनमध्ये अशी लाईनमध्ये जशी आपली बसल, कढई किंवा मोठी असेल त्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. 5-6 भेंडी माझ्याकडे उरलेले आहेत, तर मी थोडी शिजत आली लाईटने मी ते टाकून आहे. पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. या पद्धतीने थोडंसं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, एकदम पलटी करायचं नाही आपल्याला. मस्तपैकी आता आपल्याला भेंडी आपली सेट झालेली आहे छानपैकी. 2 ते 3 मिनिटानंतर आता आपल्याला हळूवार चमच्याने काय करायचं आहे, दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे. या पद्धतीने अल्लाद अशी आपल्याला मस्तपैकी बाजू पलटी करायची आहे. बघा, पलटी केल्यानंतर पण आपला मसाला अजिबात निघत नाही, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे त्याच्यामध्ये सेट झालेला आहे. भेंडीमध्ये भेंडीपासून अजिबात वेगळा होत नाही, म्हणून हा भरली भेंडी मसाला आहे. छान रेसिपी आहे ही, एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. शुभेच्छा राणी किचनला. मस्तपैकी आता बघा साईडला जागा झाली. माझ्याकडे ज्या उरलेल्या भेंड्या होत्या त्या पण मी साईडला आता मस्तपैकी त्या ठिकाणी पॅनमध्ये टाकून घेत आहे. त्या पण मस्तपैकी त्या शिजून निघतील. बघा, मस्तपैकी आपल्या भेंडी ही मस्त तयार झालेली आहे. अजून शिजण्यासाठी त्याला वेळ आहे, पण अधूनमधून असं आपल्याला हळूवार असं पलटी करून घ्यायचं आहे. त्या भेंडी अजिबात एकत्र करायच्या नाही आहे, त्या साईडला ठेवलेल्या आहेत. त्या पण आता पलटी करून घेणार आहोत. भेंडी शिजायला पण काही जास्त वेळ लागत नाही आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण भेंडी अशी मस्तपैकी आपली शिजून निघते. आता पुन्हा एकदा 4 मिनिटासाठी मी मस्तपैकी भेंडीवर झाकण लावून ठेवून घेतलेलं आहे. 4 मिनिट झालेले आहे. आता संपूर्ण भेंडी ही आपली शिजून निघलेली आहे. मसाला पण अजिबात वेगळा झालेला दिसत नाही. भेंडीमध्ये मसाला भरलेला आहे तो तसाच आहे, बघू शकता तुम्ही. मस्त आणि छान रेसिपी आहे, एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि आता उरलेला जो मसाला तयार केला होता आपण भेंडीसाठी, तो आता पूर्णपणे आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्ण मसाला आता वरून पण भेंडीला लागेल. या पद्धतीने जर आधीच आपण जर कूट टाकलेला असला किंवा तो मसाला जर टाकलेला असला तर तो जळून जाईल, म्हणून तो आपण नंतर वापरलेला आहे. आणि 1-2 मिनिटानंतर खालीवर असं झाकण उघडून मस्तपैकी तो आपल्याला खालीवर करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्तपैकी भेंडी मसाला तयार झालेला आहे. अख्ख्याच भेंडीचा वापर केलेला आहे. भेंडी पण मस्त शिजलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. बघू शकता तुम्ही मस्तपैकी भेंडी पण शिजलेली आहे. तर एखादा मिनिटभर आपण भेंडी अशी मस्तपैकी हलवून घ्यायची आहे. आणि चमचमीत आपली भरली भेंडी मसाला तयार झालेला आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा माझ्या रेसिपीला. आता एका मस्तपैकी मी बाउलमध्ये भेंडी मसाला काढून घेत आहे. बघू शकता अजिबात भेंडीमधून मसाला वेगळा झालेला नाही आहे. पूर्णपणे मसाला मस्तपैकी भेंडीमध्ये बसलेला आहे आणि खूप छान रेसिपी आहे. खायला पण अतिशय सुंदर लागते. तर एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. आपण मुलांना टिफिनसाठी पण हे देऊ शकतो. भेंडी मसाला तयार करून वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी रेसिपी तयार झालेली आहे. संपूर्ण रेसिपी माझी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.